मिळते ती बघूयात। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या महायुतीची बैठक होण्याची शक्यता। या क्षणाची मोठी बातमी, राष्ट्रवादी अजित पवारच्या प्रमुख नेत्यांची बैठक असणार आहे। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार असल्याचं कळत आहे। तर महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांची आज बैठक पार पडली आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या सीजे हाऊस या ठिकाणच्या निवासस्थानी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये 1 तास बैठक झालेली आहे। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। बैठकीमध्ये 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाचे चेहरे निश्चित झाले आहे, अशी देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मोठी बातमी आपण बघतोय, 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाचे चेहरे निश्चित झाले असल्याचं कळत आहे। अजित पवार यांच्या पक्षाकडून खरं तर हे चेहरे निश्चित झाले असल्याचं कळत आहे, कारण अजित पवार यांच्या पक्षाची अतिशय महत्त्वाची बैठक ही काही वेळापूर्वीच प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी पार पडली आहे आणि या बैठकीमध्ये मंत्रिपदासंदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे। कुणाकुणाला मंत्रिपदासाठी सध्या संधी द्यायची या संदर्भात बातचीत झाली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। ते आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, आपण बघतोय एकंदरीत लवकरच आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, मात्र त्याआधी आता अजित पवार यांचे जे शिलेदार आहे, जे की थेट मंत्रिमंडळामध्ये ज्यांना स्थान मिळणार आहे, ते ठरले असल्याचं कळतंय। कुणाकुणाचं नाव यामध्ये समोर येतंय, काय नेमकी चर्चा रंगली आहे, सविस्तर? मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडलेला आहे आणि त्याच्यानंतर आता तिन्ही पक्षाचे जे नेते आहेत ते आपल्या पक्षाकडून कोण खरतर मंत्री शपथ घेणार आहेत या संदर्भातली आता खरतर हालचाल सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि आपण पाहत आहोत की आता काहीच वेळापूर्वी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या सीजे या निवासस्थानी खरतर राष्ट्रवादीच्या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पद राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळतील किंवा तशा त्या नावावर त्या पदावरती कुणाची वर्दी लागणार आहे याबद्दल नावांची खरतर चर्चा झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पद येतील अशा पद्धतीची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळत आहे। या संदर्भामध्ये थोड्याच वेळामध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी बैठक पार पडलेली आहे। सध्या देवगिरी निवासस्थानी आपण जर बघितले तर अनेक सगळे आमदार जे आहेत राष्ट्रवादीचे ते खरं तर या ठिकाणी सकाळपासूनच येत आहेत आणि एकूणच दादांची भेट घेत आहेत। अनेक विविध सगळ्या जिल्ह्यातले सगळे आमदार असतील, त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते असतील, ते खरं तर या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत। आणि आता नेमकं ही जी 7 कॅबिनेट मंत्रीपद आहेत त्याच्यावरती कुणाच्या नावावरती खरं तर याची मुहूर्त लागते हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि दुसरे म्हणजे जे 3 राज्यमंत्री असणार आहेत ती व्यक्ती कोण असणार आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच रुपाली, खरं तर दादांच्या पक्षातून कुणाकुणाला संधी मिळते हे बघणं महत्त्वाचं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।